गडचिरोली जिल्ह्यात मुख्यमंत्र्यांकडून विविध विकास कामांचं लोकार्पण। माओवाद्यांच्या बालेकिल्ल्यामध्ये 32 किलोमीटर रस्ता, एसटी बसही सुरू। मुख्यमंत्र्यांनीही केला बस प्रवास। माओवादावर अंतिम प्रहार करण्याची वेळ आली। मुख्यमंत्र्यांची एबीपी माझाला एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया। नक्षल्यांच्या दलमला एकही माणूस मिळत नसल्याची प्रतिक्रिया। संतोष देशमुख हत्या प्रकरणी गावकऱ्यांचं जलसमाधी आंदोलन मागे। तपासासाठी 10 दिवसांचा वेळ देण्याचं एसपींचं आवाहन। शब्द न पाळल्यास पुन्हा आंदोलनाचा ग्रामस्थांचा इशारा। आत्मसमर्पणापूर्वी 22 दिवस वाल्मिक कराड नेमका होता कुठे? एबीपी माझाच्या हाती खडानखडा माहिती। सीआयडीनं चौकशी केलेल्या महिलेकडेही काही दिवस मुक्काम। वाल्मिक कराडच्या आत्मसमर्पणानंतर धनंजय मुंडेंबाबत अजित पवार काय भूमिका घेणार याकडे लक्ष। मुंडेंवर होणाऱ्या आरोपांवर अजित पवारांच्या उत्तराची प्रतीक्षा। कोकणात ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसण्याची शक्यता। माजी आमदार राजन साळवी पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत। साळवी महिनाभरात निर्णय घेणार असल्याची चर्चा। पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांच्या पाळधी गावात 2 गटातील वादाचं पर्यवसान जाळपोळीत। उद्या सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी। 20 ते 25 जणांविरुद्ध गुन्हा दाखल। मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड तहबूर राणाला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा। अमेरिकेच्या कोर्टाची प्रत्यार्पणाला मंजुरी। गुजरात लॉबीच्या नावाखाली सरसंघचालकांच्या वक्तव्याला विरोध होत असल्याचा महंत सुधीर दास यांचा आरोप। संघ आणि भाजप यांच्यात दरी निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याची टीका। ...207व्या शौर्य दिनानिमित्त विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी पुण्यातील कोरेगाव भीमामध्ये मोठी गर्दी। पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त। एअर इंडिया ठरली विमानात वायफाय सुविधा देणारी पहिली विमान कंपनी। देशांतर्गत प्रवासादरम्यान प्रवासात मिळणार वायफाय सुविधा। आजपासून राज्यभरातील सलून आणि ब्युटी पार्लरच्या दरात 20 ते 30% वाढ। सलून ब्युटी पार्लर संघटनेचा निर्णय। ग्रामीण आणि शहरी भागातील सुविधांनुसार दरवाढ। अक्कलकोटमध्ये दर्शन घेऊन गाणगापूरकडे निघालेल्या गाडीचा अपघात। 4 जणांचा मृत्यू। तर सोलापूर धुळे मार्गावर महाकाळामध्ये अपघातात एकाच कुटुंबातील 4घांवर काळाचा घाला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।